डाऊट आहे मग मुलगा का बोकडासारखी असेल तर पहिले त्याला स्टायलिश कडे घेऊन जाईल. ते दाढी नसते किंवा मिशी पण नसते ते मुलं खूप असे बायल्यागत वाटतात. मुलं खूप असे छिल्लेले अंडेसारखे दिसतात. मला बियर्ड नाही. म्हणजे मी नाही आवडत, मी रिजेक्ट आहे. तर नमस्कार मंडळी, नगर स्पॉट मध्ये आपलं स्वागत आहे. हे चल हो बाजूला, नगर स्पॉटचा अँकर मी आहे, अँकरिंग करतो आता. वा, आता तू अँकरिंग करणार का? अरे तुला अजून दाढी नाही फुटली आणि तू अँकरिंग करायला लागला. अरे भाऊ, आपल्या धाडीव काय बोलायचं ना, 3 मुलींसोबत चॅटिंग करतो आपण इंस्टाला. अरे तू इंस्टावर चॅटिंग करणार, कारण मुलींना आजकाल बेड असलेली मुलं आवडतात आणि तुला अजून दाढी पण नाही. असं मग चल मुलींनाच विचारू, क्लीन शेवले अरे आवडतात कधी- का दाढीवाले आवडतात? कधी पण विचारतो. चल 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 दे चल चल. स्मार्ट बॉय म्हटल्यानंतर डोळ्यासमोर काय येतं तुझ्या? त्याला दाढी असावी. मेरे दुखती नस पे हात रख दिया तूने. त्याला बियर्ड पाहिजे, केस नीट सेट केलेले पाहिजे आणि थोडं असं प्रोफेशनल असं कॅज्युअल ड्रेसिंग वगैरे चांगलं वाटतं. माझ्यासारखा असा एकदम ओके. मला असं नाही आवडत जास्त ड्रेसिंग सेन्स. गजब बेइज्जती है. इन वगैरे केलेलं पाहिजे, छान वाटतं. वर्कहॉलिक असतो, पॅशनेट असतो खूप काही गोष्टींसाठी, फॅमिलीला सांभाळणारा असतो, जॉब वगैरे करणारा किंवा बिझनेस हँडल करणारा. फिजिकल अपीरियन्स, पर्सनॅलिटी आणि बियर्ड. ती नाही माझ्याकडे. स्मार्ट दिसायला लुक फेस मॅटर असतं. जास्त करून जर दाढी असली तर खूप भारी दिसतात. प्रोफेशनल राहणारे म्हणजे ऑफिशियल मुलं जास्त आवडतात. मी उद्यापासून ऑफिशियल कपडे घालतो, टेन्शन नको घेऊ. मुलं कसं, मुलगी पाहिले की हे फिगर भारी आहे, दिसायला डोळे भारी येतं. तसं तुम्ही काय बघता मुलांमध्ये? स्मार्ट बॉय म्हणतो. बॉडी मी उद्यापासूनच जिमला जाणार आहे. बॉडी फिट पाहिजे, पर्सनॅलिटी आणि बॉडी ओडर ॲटलीस्ट छान पाहिजे. काळा गोरा काही पण चालेल. हां तसं काय प्रॉब्लेम. गोरा पाहिजे माझ्यापेक्षा तरी. कलर मॅटर नाही करत. नक्कीच भारी वाटलं उत्तर ऐकून. स्मार्ट बॉय म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये लुक्समध्ये बियर्ड, त्यानंतर क्लीन शेव या गोष्टी येतातच. तर मुलींना बियर्डवाली मुलं आवडतात का क्लीन शेववाली मुलं आवडतात? मला वैयक्तिक क्लीन शेव नाही आवडत, बिएडवाले आवडतात. इंडियामध्ये तरी बिएडच, कारण मुलं खूप असे छिल्लेले अंडेसारखे दिसतात. बियर्डवाली मुलं चांगलं दिसतात. माझ्यासारखी. मला बियर्ड नाही. मला ते बिएडवालेच आवडतात. मतलब मेरा कोई चान्स नाही. तसा समाज. तुम्ही ठेवू शकता दाढी, असं काही नाही. बियर्ड फॉर शुअर. बियर्डच पाहिजेच. का बरं बियर्डवालीच का आवडतात? माझ्यासारखी क्लीन शेववाली का नाही आवडत? कारण मे बी ना बिना बिएडवाला मुलगा दिसतो आणि बिएडवाला जेंटलमॅन मॅन दिसतो. मुलगा तरी समजलं तुम्हाला? नहीं. ते दाढी नसते किंवा मिशी पण नसते ते मुलं खूप असे बायल्यागत वाटतात. डायरेक्ट बोल ना मला असं. तुला नाही बोलत आहे मी, तुला मुस्टाच आहे. बियर्डवाली मुलं असं लांबून जरी बघितलं ना, असे छान डॅशिंग वगैरे दिसतात. दाढी असली तर अट्रॅक्टिव्ह तर ते दिसतातच. ते दिसायला स्मार्ट दिसतात, मॅच्युअर दिसतात, कॉन्फिडंट आणि अट्रॅक्टिव्ह ते जास्त दिसतात. लाईक बियर्डवाला थोडा मेन दिसतो, जेंटलमॅन फिलिंग देतं आणि मेन मुलं दिसतात खूप छोटे छोटे. दाढी आणि मिशी हा आपला मराठमोळा रुबाब आहे, त्याच्यामुळे बियर्डच प्रिफर. मर्द वाटतात सोप्या भाषेत म्हणायचं तर. काय बोलतात बरं मुली त्यांना ज्यांना बियर्डच येत? ए मिठ्ठ्या, मिठ्ठू डॉन. डाऊट आहे मग मुलगा का अरे मी मुलगाच आहे, मिशी आहे मला. ये तो लेटेस्ट न्यूज है. काय बोलतात, छोट्या बाळासारखे वगैरे दिसतात. बालिश लहान दिसतात. ते बघितलं तरी असं वाटतं की काय करू, असं 2-4 ठेवून देऊ का काय, असं वाटतं की असा राग येतो मला. जुन्या ग्रुपमध्ये आमच्याकडे एक मुलगा आहे, म्हणजे त्याला मिशी वगैरे जरी काढलं, लिटरली तेरेरांसारखं ते पूर्णपणे लुक्स वगैरे केले, इतका मिठ्ठा दिसतो, त्याला तोंडावर शिव्या घालतो आम्ही की भाई काय केलंय तू. तर कोणकोणत्या स्टाईलची बियर्ड तुला आवडते? ते मला कसं माहिती, मला येत नाही ना. बात तो सही है. डिसेंट बियर्ड पाहिजे, एवढी नाही पाहिजे की ती अशी खाली येईल वगैरे असं. मला कॅज्युअल बियर्ड आवडते, असं जास्त काही नाही, फक्त नीट कट वगैरे पाहिजे बियर्डला. जे छपरीवाणी स्टाईल करतात ना तसं नाही पाहिजे, एकदम डिसेंट लुक दिसला पाहिजे. नीट पाहिजे, जॉ लाईन दिसली पाहिजे, परत थोडं डिसेंट पाहिजे. असं नाही की कुठून पण येते आणि तसंच राहायचं असं. म्हणजे शोभली पाहिजे. त्या मुलाच्या लुक्सवरती मॅटर असतो की तू जाड असेल तर त्याला म्हणजे अशी थोडी जास्त म्हणजे लुकडा असेल तर कमी, किंवा असं त्याच्यावरती फेस शेपवरती असते की कशी लागते कशी नाही. बियर्ड एकदम मिनिमल पाहिजे, इतकी पण नाही पाहिजे की पण खाली पर्यंत. हा, बाबा नको. बोकडासारखी दाढी पाडून फिरू नका, मुलींना आवडत नाहीये. स्लोप देऊन मस्त क्लीन शेव करा.
भारी वाटलं पाहिजे मुलींना पण आणि तसंच मुलांकडे अट्रॅक्टिव्ह होतात मुली. काय बरं तुला अशी बोकडासारखी दाढी वाढवणारे पोरं आवडतात? असं नाही आहे काही किंवा क्लीन शेव पाहिजे ते मिठ्ठे वाटतात लय मला. बट ज्यांना येते ते काढतात ना ते प्रॉपर वाटतात. समजा एकीकडे माझ्यासारखा क्लीन शेववाला स्मार्ट बॉय ठेवला आणि दुसरीकडे बोकडासारखी बियर्ड वाढलेला मुलगा ठेवला तर तू कोणाला चॉईस करशील? बियर्डवाला. दोघांना नाही करणार. सिंगल राहायला प्रेफर करू. सिंगल. मुली सिंगल राहायला तयार आहेत पण क्लीन शेववाला नको. लुक्स वरती असं काही नाही. तू मनाने चांगला आहे तू असला तरी चालेल काही प्रॉब्लेम. बोकडासारखी असेल तर पहिले त्याला स्टायलिशकडे घेऊन जाईल. बियर्डवालाच आनंद म्हणा आयुष्यात. बियर्डवाल्यालाच त्याला मी सांगेल दाढी कशी ठेवायची. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? सगळ्याच मुलींना बियर्डवाले आवडायला लागले आमच्यासारखी कुठं जायचं? बियर्ड वाढवा. ये भगवान क्या जुलुम है. नाही येत त्यांचा तो प्रॉब्लेम आहे. त्यांचा काही जेनेटिक इश्यू असू शकतो. क्लीन शेववाले नकोच आहेत त्यांना. मला तो नकोच. बोकडासारखी दाढी जरी असली तरी त्याला सुधरवते ना पण बियर्डवालाच पाहिजे. नक्कीच मित्रांनो मुलींना वेगळ्या लुकची मुलं आवडतात. माझा भ्रम होता यांनी तोडून टाकला आता. आणि प्रश्न पण हे कोण करते मला ज्यांची क्लीन शेव आहे. काय अर्थ आहे माणूस की शिल्लक नाही तरी मी बोलणं कमी केलं. आईला नको बोलायला तोंड दाखवून अवलक्षण दिसतं उगाच. तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.